नमस्कार, मी डॉक्टर सई. योग साधना या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे. तर आज आपण बघूया प्राणायाम याचा एक प्रकार. तर आधी समजून घेऊया की प्राणायाम म्हणजे काय. तर प्राणस्य आयामः इति प्राणायामः. आपण दिवसभर श्वासोश्वास हा करतच असतो. रात्र आपण झोपलेलो असतो तेव्हा सुद्धा आपला श्वास घेणं आणि सोडणं हे चालूच असतं. पण प्राणस्य आयामः इति प्राणायामः म्हणजे प्राणशक्तीचा आयाम म्हणजेच त्याचं विस्तारीकरण किंवा त्यावर लक्ष केंद्रित करणे आणि जेणेकरून जास्तीत जास्त प्राणशक्तीचा पुरवठा आपल्या शरीराला देणे हा प्राणायामाचा अर्थ होतो. तर आज आपण बघूया समवृत्ती प्राणायाम म्हणजेच इक्वल ब्रीदिंग. तर आपण जेव्हा श्वास घेतो आणि श्वास सोडतो त्यावेळी आपलं लक्ष हे त्याकडे नसतं, पण जेव्हा आपण जाणीवपूर्वक त्याकडे लक्ष देऊन त्याला समप्रमाणात घेतो त्याला म्हणतात समवृत्ती प्राणायाम. तर समवृत्ती प्राणायाम करण्यासाठी आपल्याला आधी प्राणायामाच्या स्थितीमध्ये म्हणजे तुम्हाला जर सुखासनात बसायचं असेल तर त्या स्थितीमध्ये अर्धपद्मासनात किंवा वज्रासनात बसू शकता. त्यानंतर चिन्मुद्रा घ्यायची आहे. हातांची आपले डोळे हे बंद ठेवायचे. सुरुवातीला हलका श्वास घेऊन श्वास सोडून आपल्या शरीराला मनाला स्थिर करायचं आहे. त्यानंतर समवृत्ती प्राणायाम करण्यासाठी आपल्याला श्वास घेण्याची क्रिया आणि श्वास सोडण्याची क्रिया ही समप्रमाणामध्ये करायची आहे. जसं की आधी मी तुम्हाला अंक देते आणि त्याप्रमाणे करून दाखवते. श्वास आत घ्या. इन्हेलेशन 1 2 3. श्वास बाहेर सोडायचा आहे. एक्झलेशन 1 2 3. पुन्हा एकदा इनहेल 1 2 3. श्वास बाहेर. एक्झेल 1 2 3. तर अशा प्रकारे श्वास घेणे आणि श्वास सोडणे हे समप्रमाणात करायचं आहे. याला आपण म्हणतो समवृत्ती प्राणायाम. तर हा प्राणायाम अगदी आबालवृद्ध म्हणजे 8-9 वर्षाच्या मुलापासून 80च्या पुढचे वयस्कर व्यक्तीसुद्धा हा प्राणायाम करू शकतात. कारण हा अगदी बेसिक प्राणायाम आहे. याला कुणीही करण्यासाठी हा अगदी सहज शक्य आहे. तर या प्राणायामामुळे आपल्याला फायदे काय मिळतात ते बघूया. आपलं मन शांत होतं, शरीर शांत होतं, स्थिर होतं. त्याच्यानंतर राग कमी होतो, चिडचिडेपणा कमी होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण कोणतीही गोष्ट जेव्हा करत असतो तेव्हा आपण ती गोष्ट करत असताना एकतर मागच्या घडून गेलेल्या काही गोष्टींचा विचार करतो किंवा पुढे घडणाऱ्या काही गोष्टींच्या विचारामध्ये आपलं मन असतं. त्यामुळे आपलं कॉन्सन्ट्रेशन यांनी वाढतं, अवेअरनेस वाढतो आणि वर्तमानात जगण्याची आपल्याला सवय लागते. तर अगदी साधा आणि सोपा असा हा बेसिक प्राणायाम आहे. तर तुम्ही सर्वांनी हा अगदी 8 दिवसासाठी जरी करून पाहिला तरी तुम्हाला त्याचे फायदे जाणवतील. तर हा प्राणायामसुद्धा तुम्ही करून बघा. तुम्हाला काय फायदे जाणवले तो तुमचा अनुभव मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर जे बेल बटन दिसतं त्याला पण तुम्ही प्रेस करा. त्यामुळे जेव्हाही नवीन व्हिडिओ मी अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन लगेच तुमच्याकडे येईल आणि तुमचा कुठलाही व्हिडिओ हा मिस होणार नाही. धन्यवाद.